पर्वताला तोडू शकेल इतकी ताकदवर नदी तर नसते, पण तरीसुद्धा ती बलाढ्य अशा भक्कम अशा त्या पर्वताला तोडून पुढे जाते आणि त्याचं कारण म्हणजे तिच्या प्रवाहामध्ये असणारं सातत्य. जर माणसाच्या प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर मोठे मोठे अडथळे काय, माणूस मोठे मोठे पर्वतसुद्धा पार करून पुढे जाऊ शकतो. फक्त प्रयत्नातलं ते सातत्य टिकवता आलं पाहिजे. आणि हेच सातत्य टिकवण्यासाठी तुम्हाला मदत करणारं जे चॅलेंज आहे, ज्याच्याबद्दल वारंवार वॉरियर्सनी पुन्हा पुन्हा मला रिक्वेस्ट केलेली आहे, ते म्हणजे 100 डेज चॅलेंज, रॅदर आय वुड से 135 डेज चॅलेंज. कारण कंबाईंड 2024ची जी पूर्व परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी जवळपास 135 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे आहे, त्याच्याहून 1-2 दिवस जास्त. आणि त्यामुळे या दिवसांमध्ये तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी, तुमच्या अभ्यासामधलं सातत्य टिकून राहावं आणि त्यासोबतच योग्य दिशेने प्रयत्न करून, योग्य प्रॅक्टिस करून तुम्हाला अपेक्षित असणारं यश तुम्हाला मिळावं. म्हणूनच शेवटची संधी असणार आहे 135 डेज चॅलेंज जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे 100 डेज चॅलेंज जे आहे ते खरंच वर्क करतं का. कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग किंवा कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी म्हणून मी हे सांगत नाही आहे, बट हां, आपण काहीतरी चांगलं करतोय आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतोय याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटण्यात गैर काहीच नाही आहे. हा तो स्क्रीनशॉट आहे जेव्हा मी 100 डेज चॅलेंजमध्ये जे डिस्कशन सेशन घेतो त्या डिस्कशन सेशनमधला हा स्क्रीनशॉट आहे. तर 100 डेज चॅलेंज ऑलरेडी सुरू झालेला आहे. 100 डेज चॅलेंजमध्ये ऑलरेडी डिस्कशन सेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन जे आहेत ते होत आहेत. स्टुडंटसुद्धा डेली व्हॉइस चॅट सेशनद्वारे रिव्हिजन करत आहेत. वीकली व्हॉइस चॅट सेशनमध्ये करंट अफेअर्स असेल किंवा डाऊट क्लिअरिंग सेशन असतील ते घेतले जात आहेत. आणि या 100 डेज चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी खूप विद्यार्थी रिक्वेस्ट करतात. तर या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुमच्या डोक्यात कुठलाही डाऊट राहू नये म्हणून फक्त हा जो काही एक फीडबॅकचे 2-3 स्क्रीनशॉट फक्त मी शेअर करते. ॲक्च्युली मी अशा पद्धतीने शेअर करत नाही, बट अलीकडे असं व्हायला लागलं की स्टुडंट स्वतः पण रिक्वेस्ट करतात आणि काही वेळेला तुमच्या मनात कुठेतरी एक तो डाऊट असतो, तो राहू नये डाऊट म्हणून मी हे शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा तर वॉरियर मीरा यांना तुम्ही ओळखत असाल, कारण काल परवा जे काही ग्रुपवरती डिस्कशन होतं किंवा इतर जे डिस्कशन होतात त्याच्यामध्ये त्या असतात. 60,000 रुपयेचा क्लास केला, 2 इयर्स, पर मंथ 8,000 रुपये घातले, आउटपुट 0. आता कुठे समजत आहे की सिलेबस, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचं कसं आणि वाचायचं काय ते. सो त्यांचा हा मेसेज आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर हा 100 डेज चॅलेंज 2024 मधलाच मेसेज आहे. ज्यावेळेला डिस्कशन सेशन सुरू होतं त्या डिस्कशन सेशनमध्ये त्यांचा आलेला रिप्लाय आहे हा. आणि या व्हॉइस चॅटमध्ये 118+ स्टुडंट जे आहेत ते पार्टिसिपेट होते. 2-3 स्टुडंट जॉईन होतात, सोडतात. 150+ स्टुडंट जे आहेत ते असतात या सेशनमध्ये. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मागच्या इयरला मी क्लास लावले होते, अदर क्लासेस, पण तुम्ही जेवढं सांगता गाईड करता एवढं कोणीच करत नाही. खरंच मॅम, आता हे पुढचं म्हणजे हे मी जे सांगते तुम्हाला ते सांगण्याचा हेतू इतकाच आहे की जेव्हा तुम्ही 100 डेजमध्ये येता तर हा डाऊट डोक्यात घेऊन तुम्ही येऊ नये की खरंच मला इथे फायदा होईल का किंवा हे मला करता येईल का की माझे पैसे वेस्ट जातील. जसं की काल एक मेसेज ग्रुपवरती आला होता. अर्थात तुम्ही जर ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करत नसाल आणि तुम्ही जर कनेक्टेड नसाल तर मी तुमच्याशी कनेक्टेड कशी असणार. कारण जिथे तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला सांगितलं तिथे तुम्ही जॉईन करणं हे तुमचं काम असेल. त्या सेशनमध्ये भाग घेणं हे तुमचं काम असेल. इन्स्ट्रक्शन्स तर मी दिलेले आहेत की कधी सेशन होणार आहेत, कशा पद्धतीने होणार आहेत आणि ज्यावेळेला सेशन होतात त्यावेळेला मी माझ्या बाजूने तुमच्याशी कनेक्टेड असते, पण तिथे तुम्ही प्रेझेंट असणं हे माझ्या हातात नाही आहे. तुम्ही जर ते राहत नसाल तर मग त्याच्यामध्ये तुमचा लॉस होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅम खूप दिवस झाले मी पण करते, पण मला आत्ता योग्य ट्रॅक भेटला आहे आणि इतके दिवस मी काय केलं असं होतं. ठीक आहे. हाऊसवाईफ आहेत आणि मोस्टली जे स्टुडंट आहेत आपल्याकडे हाऊसवाईफ, जॉब करणारे असे स्टुडंट आहेत, बट त्यांचा सिलेबस कंप्लीट होतोय, त्यांच्या अभ्यासाला एक ट्रॅक मिळतो, याच्यात ते खुश आहेत. देन इथे सुद्धा पाहिलं तर मॅम हेच लास्ट इयर मी फॉर्मली डिसाईड केलं असतं तर ऑनलाईन टार्गेट त्यांनी लास्ट इयर केले नाहीत तर माझे 50,000 गेले नसते. एवढे पैसे देऊन काहीच फायदा झाला नाही. आता हे जे की मी सांगते हे मी कोणाला तरी कमी दाखवण्यासाठी नाही सांगत आहे, हे मी याच्यासाठी सांगते
की तुमच्या मनात कुठलाही डाऊट राहू नये म्हणून. अदरवाईज मला कुठल्याही स्टुडंटचे स्क्रीनशॉट काढून तुमच्यासोबत शेअर करण्यात तसा इंटरेस्ट नाही आहे. इवन मला वाटतही नाही की मी त्या प्रकारचं मार्केटिंग करायची गरज आहे, कारण मला असं वाटतं की तुमच्यासोबत जो कंटेंट मी शेअर करते तेच त्या कंटेंटवरून किंवा जे मी शिकवते ते तुम्हाला समजत असेल तर त्याच्यावरूनच तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की आपण या 100 डेज चॅलेंजमध्ये किंवा वॉरियर ऑफिसरसोबत कनेक्टेड राहायचं की नाही. इवन 1 लाख सबस्क्रायबर होईपर्यंत स्टुडंटना हेही माहिती नव्हतं की माझं एज्युकेशन काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे. बट एक गोष्ट होती की मलाही नेहमी वाटतं की मी जे शिकवते ते तुम्हाला समजत असेल तरच तुम्ही इथे यावं. फक्त एक कुठला तरी टॅग माझ्या नावासोबत मी घेऊन येते म्हणून कनेक्टेड राहणं हे मला तसंही पटत नाही. कारण मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीकडे तो टॅग असतो पण ती व्यक्ती त्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकेलच असं नाही, किंवा त्या व्यक्तीची लँग्वेज तुम्हाला समजेलच असं नाही. त्यामुळे जर माझी लँग्वेज समजत असेल तर तुम्ही इकडे या. आता मुद्दा येतो की 100 डेज चॅलेंजमध्ये असणार काय आहे. तर अर्थातच कंप्लीट स्टडी प्लॅन तुम्हाला मिळतो, जिथे तुम्हाला डेली स्टडी टार्गेट मिळतात आणि प्लस त्याच्यासोबतच कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास करताना ज्या काही अडचणी येतात की एखादा सब्जेक्ट कशा पद्धतीने अभ्यासायला पाहिजे, एखादा पर्टिक्युलर टॉपिक जो अवघड जातो तो कसा अभ्यासायला पाहिजे, त्याचबरोबर सिलेबस कसा कंप्लीट करायचा, म्हणजे सिलेबस प्लस रिव्हिजन अँड देन प्लस प्रॅक्टिस, या तिन्ही गोष्टी तुम्हाला कशा पद्धतीने कंप्लीट करायच्या याच्याबद्दल कंप्लीट गायडन्स तुम्हाला या 100 डेज चॅलेंजमध्ये मिळेल. त्याच्यासोबतच जे सब्जेक्ट आपण घेत आहोत, जॉग्रफी, पॉलिटी, देन सायन्स, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स, या 5 सब्जेक्टचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला ॲपमध्ये मिळणार आहेत. प्लस करंट अफेअर्सचे डिस्कशन सेशन, व्हॉइस चॅट सेशन जे आहेत ते सुरू केलेले आहेत. इवन मीच काय, जे चॅलेंजमध्ये असणारे स्टुडंट आहेत त्यांना मी ॲक्सेस दिलेला आहे, त्यांना अलाव केलेला आहे आणि ते डेली बेसिसवरती डिस्कशन्स घेतात. म्हणजे डेली त्यांचे एक समाजसुधारक ठरलेले असतात, किंवा पॉलिटी जे आहे, पॉलिटी आणि जॉग्रफी झाले आता कंप्लीट सिलेबस, तर पॉलिटी आणि जॉग्रफीचे डिस्कशन सेशनसुद्धा ते घेतात, ज्याच्यामध्ये ते रिव्हिजन करतात. क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असेल किंवा एखादा पॉईंट जो आहे तो रिवाईज करण्याच्या माध्यमातून असेल. प्लस आता इकॉनॉमिक्सचे टार्गेट्स जे आहेत ते लवकरच कंप्लीट होत आहेत, तर इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणजे इकॉनॉमिक्सचे टॉपिकसुद्धा त्यांनी डिस्कशनला घेतलेले आहेत. अशा पद्धतीने सगळे टॉपिक कंप्लीट होत आहेत. करंट अफेअर्सच्या बाबतीत स्पेसिफिकली एक गोष्ट सांगेन की करंट अफेअर्समध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्स अभ्यासताय तर इकॉनॉमिक्स विषयाशी, अर्थशास्त्र विषयाशी संबंधित असणाऱ्या चालू घडामोडी ज्या आहेत, जे की महत्त्वाचे पॉईंट आहेत, ज्याच्यामध्ये आकडेवारी वगैरे लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा जी विचारली जाऊ शकते, तर याचे लेक्चर्ससुद्धा अर्थशास्त्रामध्ये ॲड करण्यात येणार आहेत किंवा ते मी आत्ता ॲड करत आहे. त्याचबरोबर मॅथ्स रिझनिंगसाठी इतक्या सगळ्या प्लेलिस्ट मुलांनी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती, टेलिग्राम ग्रुपवरती पाठवलेल्या आहेत की तिथून तुमचं मॅथ्स रिझनिंगचे ऑलमोस्ट सगळे टॉपिक जे आहेत ते कवर होतात. ठीक आहे, तुमचं काम फक्त एकच आहे की इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला फॉलो करता आल्या पाहिजेत. सो तुम्हाला या चॅलेंजमध्ये स्टडी प्लॅन मिळेल, स्ट्रॅटेजी मिळेल, जॉग्रफी असेल, पॉलिटी असेल, सायन्स असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, याचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. प्लस पुढे जाऊन रिव्हिजन सेशन्स पण होणार आहेत, व्हॉइस चॅट सेशन होतात जिथे तुमचं डाऊट क्लिअरिंग घेतलं जाईल. त्याचबरोबर करंट अफेअर्सचे डिस्कशन सेशनसुद्धा होत आहेत, जे आत्ता सुरू पण केलेले आहेत. आणि मॅथ्स रिझनिंगचे जे आहेत ते काही इम्पॉर्टंट व्हिडिओज जे आहेत त्याच्या लिंक्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. म्हणजेच या पूर्ण चॅलेंजमध्ये लेक्चर्स आहेत, डेली स्टडी टार्गेट्स आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये एक कन्सिस्टन्सी मेंटेन होईल. असं कुठलाही दिवस असणार नाही की ज्या दिवशी तुम्हाला असं फील येईल की आज माझा काहीच अभ्यास झाला नाही. म्हणजे डेली बेसिसवरती तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो कंप्लीट करत असाल, त्यामुळे तुम्ही त्या एका फ्लोमध्ये राहाल आणि कन्सिस्टन्सी मेंटेन झाल्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स पण येईल की हां, आपण राईट ट्रॅकवरती तर आहोत. प्लस आपण एक्झामसाठी जे आवश्यक आहे तितकी तयारी आपली होत आहे. त्याचबरोबर लाईव्ह डिस्कशन सेशन आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यासामध्ये जर कुठले डाऊट येत असतील तर ते तुमचे डाऊट मी तिथे क्लिअर करते. सो तुमचा जो काही गोंधळ उडतो अभ्यास करताना, एखादा प्रश्न पडला तर हे कसं करायचं किंवा एखादा पॉईंट आहे जो नाही समजत आहे तो कसा करायचा, तर असे कुठलेही डाऊट तुमच्या डोक्यात राहत नाहीत. आणि प्लस जे लेक्चर्स मी तुमच्यासोबत शेअर करते, जे काही लेक्चर्स ॲपवरती अपलोड केलेले आहेत, त्याच्यामध्ये ट्रिक्स पण आहेत, प्लस कन्सेप्ट पण आहेत. जास्त भर हा माझा कन्सेप्टवरती आहे की तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. आणि प्लस ट्रिक्स ज्या आहेत, ट्रिक्सच्या बाबतीत मी नेहमी सांगते, वॉरियर ऑफिसरच्या जेवढ्या पण ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातात त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की त्या ट्रिकमध्येच लपलेलं असतं की ती ट्रिक कशाची आहे. म्हणजे ट्रिक्स तर तुम्हाला एनीहाव कुठेही मिळतील, पण कुठली ट्रिक कशाची आहे याच्यामध्ये जे कन्फ्युजन होतं
ते तुमचं होत नाही, कारण जेव्हा आपण ट्रिक्स अभ्यासतोय तर त्या ट्रिकमध्येच ते लपलेलं असतं की ही ट्रिक कशाची आहे. त्याच्यामुळे ट्रिक्स अँड कन्सेप्ट तुम्हाला इथे मिळतात. प्लस एक्झामपूर्वी जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत 2017 पासून 2023 पर्यंतचे प्रीचे क्वेश्चन पेपर्स, ते क्वेश्चन पेपर तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जातील आणि त्याचा ॲनालिसिस सुद्धा तुम्हाला दिलं जाईल, जो तुमच्यासाठी एक फार मोठा प्लस पॉईंट असेल. कारण PYQ प्लस ॲनालिसिस हे जर तुम्हाला प्रॉपरली करता आलं तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो एक्झाममध्ये, किंवा जो तुमचा स्कोर येतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा जास्त फायदा झालेला पाहायला मिळतो. आणि आत्तापर्यंत जेवढे पण चॅलेंजेस मी घेतलेत त्याच्यामधला फीडबॅक जर पाहिला तुम्ही कुठल्याही स्टुडंटला जर विचारलं तर स्टुडंट तुम्हाला नक्की सांगतील की PYQ ॲनालिसिस ज्या पद्धतीने मी घेते, जितक्या डीपमध्ये किंवा ज्या पॉईंट वाईज त्याच्यातून जे प्रेडिक्शन्स होतात त्याच्यातून क्वेश्चन्स तर येतातच येतात, पण त्या पद्धतीने ना कुठल्या बुकमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ना कुठे चॅनलवरती तसं एक्सप्लेन केलेलं पाहायला मिळतं. आणि हे मी प्राऊडली सांगते कारण स्टुडंट्सचा तो फीडबॅक आहे PYQ ॲनालिसिसच्या बाबतीत. अँड डेफिनेटली मी जेवढे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून जेवढ्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस स्वतः केले आणि घेतले स्टुडंटकडून, तर मलाही सांगायला हा आनंद वाटतो की येस, मी तिथंपर्यंत स्वतःला डेव्हलप केले की क्वेश्चन पेपर ॲनालिसिसच्या बाबतीत आपण मास्टर झालो. सो क्वेश्चन पेपर ॲनालिसिस तुमच्याकडून त्या पद्धतीने करून घेतले जाईल ज्याच्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होईल. प्लस प्रॅक्टिस जे मी म्हटलं तर इथे तुम्हाला तुमच्या टाईम टेबलमध्येच क्वेश्चन पेपर सॉल्विंग जे आहे त्याचं टाईम टेबल दिलेलं असेल. सो तुमच्याकडून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतले जातील. आता ॲडमिशन प्रोसेसबद्दल बोलण्यापूर्वी एका पॉईंटबद्दल मी बोलेन की इथे ॲडमिशन कोणी घ्यायचं आहे. 2 कंडिशन्स आहेत जर तुम्हाला या कोर्समध्ये यायचं असेल तर. त्यातली सगळ्यात पहिली कंडिशन ही आहे की तुम्हाला सूचना वाचता आल्या पाहिजेत आणि फॉलो करता आल्या पाहिजेत. मराठी भाषा तुम्हाला वाचता येते हे मला माहिती आहे, पण ते वाचताही आलं पाहिजे आणि तुम्हाला समजलंही पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की मुलं सूचना वाचत नाहीत आणि नंतर येऊन म्हणतात की मॅम तुम्ही म्हणजे जे काही सांगितलं किंवा याच्याबद्दल मला उत्तर नाही मिळालं, माझा हा डाऊट होता पण माझा डाऊट क्लिअर नाही झाला. तुम्ही इन्स्ट्रक्शन्स जर रीड केल्या प्रॉपरली तर डेफिनेटली तुमच्या डोक्यात कुठलाही डाऊट राहत नाही आणि असेल तरी तो लगेच सॉल्व्ह होतो. त्यामुळे सगळ्यात पहिली जी कंडिशन आहे, तुम्हाला सूचना वाचता आल्या पाहिजेत आणि फॉलो करता आल्या पाहिजेत. आणि दुसरी कंडिशन जी आहे ती म्हणजे तुमची हार्डवर्कची तयारी पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला जर डेली स्टडी टार्गेट सांगितलेले आहेत करायला तर ते तुम्ही कंप्लीट केलेच पाहिजेत. कारण जे स्टुडंट आहेत जे आत्ता सध्या आहेत 100 डेज चॅलेंजमध्ये, त्यांच्यापैकी बरेच स्टुडंट असे होते ज्यांना सुरुवातीला असं वाटायचं की नाही मॅम होत नाही आहे, मॅम थोडा जास्त वेळ द्या, मॅम पेंडिंगला राहते किंवा आमच्याच्याने होणार नाही. देन मग थोडं पहिले 8-10 दिवस मे बी 15 दिवस मुलांना थोडंसं वाटलं की होईल न होईल, बट नंतर जेव्हा एक रुटीन बसलं तेव्हा आता मुलांचे सगळे स्टडी टार्गेट कंप्लीट होत आहेत, ते प्रॉपरली कंप्लीट होत आहेत, रिव्हिजन पण होते आणि एक व्यवस्थित रुटीन त्यांचं सेट झालेलं आहे. सो ते होईल लगेच पहिल्या दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही एका दिवसात जर करायचं म्हटलं तर होत नाही. ते थोडं थोडं हळूहळू करत तुम्हाला सवयही लागते अँड देन तुम्ही एका अशा स्टेजला येऊन पोहोचतात की जिथे तुम्हाला टाइमपास करायची तुमची स्वतःचीच इच्छा होत नाही. त्याच्यामुळे अर्थातच या 2 गोष्टी, हार्डवर्कची तयारी पाहिजे अँड सूचना तुम्हाला वाचता आल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. लेक्चर जे आहेत ते कुठे असतात? आपलं ॲप आहे प्ले स्टोअरवरती वॉरियर ऑफिसर म्हणून, तर प्ले स्टोअरला जाल आणि ॲप डाउनलोड करून घ्याल. देन तुम्ही रजिस्ट्रेशन कराल आणि मग रजिस्ट्रेशन झालं की तुमचा लॉग इन ID पासवर्ड जो आहे तो तयार झालेला असेल तर तिथे तुम्हाला ॲपमध्ये कोर्स दिसायला लागेल. ऑनलाईन कोर्सेसमध्ये तुम्हाला तो कोर्स दिसेल, ठीक आहे. आणि हा कोर्स पाहिल्यानंतर म्हणजे ऑनलाईन कोर्सेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर 28 तारखेला म्हणजे ॲडमिशन्स कधी ओपन होणार आहेत तर 28 जानेवारी 2024ला हे ओपन होणार आहेत. तर त्या दिवशी सकाळी 8 वाजता ॲडमिशन्स ओपन होतील. तसं तर तुम्हाला 27 पासून दिसायला लागेल कोर्स, 27ला इव्हिनिंगला वगैरे. तर 28 तारखेला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जसं यापूर्वी पण लिमिटेड टाईमसाठी ॲडमिशन्स ओपन होते, यावेळेला पण लिमिटेड टाईमसाठीच असतील. सो फर्स्ट कम फर्स्ट सर्व, लवकरात लवकर जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला पुढचे स्टडी टार्गेट कंप्लीट करायला पण इझी जातं. त्यामुळे 28 जानेवारीला ॲडमिशन घेण्याचा ट्राय करा, तेही लवकरात लवकर. सकाळी 8 वाजता ॲडमिशन जे आहेत ते ओपन होतील. अँड लेक्चर म्हणजे तुम्ही एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा ॲप ओपन करता,
ॲपमध्ये इथे बॉटम बारला तुम्हाला सेकंड ऑप्शन दिसतो माय कोर्सेस म्हणून. तर माय कोर्सेसवरती क्लिक करा आणि तिथे जे काही कोर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 100 डेज चॅलेंज हा कोर्स दिसेल आणि तिथेच तुम्हाला लेक्चर्स वगैरे सगळे पाहायला मिळतील. मग जेव्हा तुम्ही कोर्समध्ये जाल तर तिथे तुम्हाला पॉलिटीचा सेपरेट फोल्डर पाहायला मिळेल, जॉग्रफीचा सेपरेट पाहायला मिळेल, इकॉनॉमिक्सचा सेपरेट पाहायला मिळेल. त्याच्यामध्येच तुम्हाला डिस्कशन सेशनचा, डिस्कशन रेकॉर्डिंगचा एक फोल्डर पाहायला मिळेल, जिथे जे काही व्हॉइस चॅट सेशन मी घेतलेले आहेत त्याचे रेकॉर्डिंग पण मिळतील आणि जे स्टुडंट घेत आहेत सध्या तर त्याचे पण मिळतील. तर अर्थात जे स्टुडंट डिस्कशन्स घेत आहेत त्यांच्या परमिशननीच तिथे मी ते अपलोड केलेले आहेत, कारण मुलांना ते टेलिग्राम ग्रुपवरती फाइंड आउट करायला कठीण जातं म्हणून. सो तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्याल, तुम्ही ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं असेल तरीसुद्धा तुम्हीसुद्धा त्या व्हॉइस चॅट सेशनमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकता. देन तिथेच म्हणजे ॲपमध्ये गेल्यानंतर, कोर्समध्ये गेल्यानंतर तिथेच तुम्हाला डेली स्टडी टार्गेटचा एक फोल्डर पाहायला मिळेल आणि तो जो डेली स्टडी टार्गेटचा फोल्डर आहे त्याच्यामध्येच तुम्हाला सगळे जे स्टडी टार्गेट आहेत डे वाईज ते सगळे पाहायला मिळतील. इव्हन आधीच्या स्टडी टार्गेटची PDF सुद्धा तिथे तुम्हाला मिळेल. सो तिथून तुम्ही डेली स्टडी टार्गेट जे आहेत ते डे वाईज जे आहेत तुम्ही फॉलो करायला सुरुवात करायची आहे. अँड सेकंड थिंग, तिथेच तुम्हाला डेली स्टडी टार्गेटमध्येच एक इमेज मिळेल जिथे टेलिग्राम लिंक मी दिलेली आहे. फक्त त्याच्यावरच्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आणि त्याच्यावरून तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जो आहे तो जॉईन करायचा आहे. क्लिअर? आता याची व्हॅलिडिटी कधीपर्यंत असेल? तुमची एक्झाम आहे 16 जूनला. 20 जूनपर्यंत याची व्हॅलिडिटी जी आहे ती राहील. म्हणजे 20 जूनपर्यंत तुम्ही लेक्चर कितीही वेळा पाहू शकता. लेक्चरला मी कुठलंही लिमिट ठेवलेलं नाही आहे, वॉच टाईमचं लिमिट नाही आहे. तुम्ही कितीही वेळा लेक्चर्स जे आहेत ते पुन्हा पुन्हा पाहू शकता, कारण बऱ्याचदा असं होतं की मग लेक्चर पाहायचे आहेत आणि त्या वॉच टाईमच्या नादामध्ये तुमचं लेक्चरमध्ये थोडंसं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, की म्हणजे फास्ट फॉरवर्ड किंवा कसं लिहू काय बराचसा गोंधळ उडतो. म्हणून लेक्चर लिमिट मी सध्या तरी ठेवलेली नाही आहे आणि माझा विचार हाच असेल की ती नसावी कधीच. लेट्स सी. सो लेक्चरला आत्ता तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तर ते तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. आता पुढचा मुद्दा आहे तो ॲडमिशन प्रोसेस काय. तर सरळ सेम मी सांगितलं, ॲपमध्ये जाल, ॲपचं सरफेस ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस दिसेल. हे ऑनलाईन कोर्सेसवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला कोर्स दिसायला लागेल. एक तर आपला इंग्लिश ग्रामरचा कोर्स आहे जो मी ॲक्च्युली क्रिएट करून ठेवला आहे, पण मी तो अजूनही स्टुडंटला त्याच्याबद्दल इन्फॉर्म नाही केलेलं, बट मे बी करेन. तर तो एक आहे आणि दुसरा कोर्स तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे 100 डेज चॅलेंज फॉर कंबाईंड 2024. तो जो आहे तो कोर्स जो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अँड देन मग तिथे तुम्हाला बाय कोर्सचं ऑप्शन दिसेल. तिथून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. पेमेंट तुम्ही कुणाच्याही नंबरवरून, कुठल्याही फोनवरून, गुगल पे, फोनपे, कशाही पद्धतीने UPI ID वापरून तुम्ही कशाही पद्धतीने पेमेंट करू शकता. फक्त तुम्ही ज्या मोबाईलमधून कोर्स पाहणार आहात तर त्याच मोबाईलमध्ये ॲडमिशन घ्या, म्हणजे त्याच मोबाईलवरून परचेस करा. तिथून तुम्हाला ऑप्शन येतो, जर समजा तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे नाही आहे आणि तुम्हाला दुसऱ्याच्या मोबाईलवरून पेमेंट करायचं आहे तर तिथे ऑप्शन येतो तुम्हाला. सो तुम्ही तिथून रिक्वेस्ट करू शकता UPI IDला आणि तिकडून मग तुम्ही पेमेंट करू शकता. सो तिथे सगळे पेमेंटचे ऑप्शन जे आहेत ते अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही कोर्स परचेस कराल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो फीज काय आहे. तर याच्यापूर्वी जी फी होती ती सेम फी राहणार आहे आणि जसे मी आधीच सांगितलं की मला स्वतःला हे नाही आवडत की आधी तुम्हाला 5,000 फी सांगायची, ते कट करायचं अँड देन तुम्हाला म्हणायचं की 2,000मध्ये कोर्स आहे आणि मग आम्ही इतके % सूट दिली वगैरे. तर तसं काहीही म्हणजे त्या प्रकारचं मार्केटिंग मी करत नाही. जेवढी फी यापूर्वी होती तेवढीच फी आहे, म्हणजे फी आहे 1450 रुपये. बट याच्यामध्ये हे पर्सेंटेज नाही आहे, याच्यामध्ये जे आहे ते तुमचे जे काही इंटरनेट हँडलिंग चार्जेस वगैरे ते सगळे चार्जेस मिळून 1489 अशी होते, म्हणजे जवळपास 1500 रुपये अशी तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. तर ही आहे कोर्सची फी. तिथे जाऊन तुम्ही कोर्स परचेस करू शकता अँड देन तुम्ही कोर्स बाय केला, परचेस केला की लगेच तुम्हाला तिथेच लेक्चर्स वगैरे दिसायला लागतील. सो 28 जानेवारीला तुम्ही सकाळी कोर्स बाय कराल आणि तोच तुमचा स्टडी टार्गेटचा डे 1 असेल. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सुरुवातीला डे 1 पासून जे स्टडी टार्गेट घेतलेत ते मराठी इंग्लिशचे घेतलेले आहेत. सो तुम्हाला मराठी इंग्लिशचे जे स्टडी टार्गेट आहेत ते तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि जिथून तुमचं पॉलिटी आणि जॉग्रफी सुरू होते कोर्समध्ये, डेली स्टडी टार्गेटच्या फोल्डरमध्ये जिथून पॉलिटी आणि जॉग्रफी सुरू होते तिथून पुढचे स्टडी टार्गेट तुम्ही फॉलो करायला सुरुवात करणार आहात.
क्लिअर आहे? सो तुम्हाला सूचना समजल्या असतील. आणि जे खूप घाई होती पाठीमागे की मॅम सुरू करा ॲडमिशन्स, तर आता ॲडमिशन सुरू केलेत फायनली, तर तुम्ही जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. अँड अगेन मी तुम्हाला सांगते की मी फक्त तुम्हाला या गोष्टीची खात्री देऊ शकते की जर तुम्ही तुमचा 100% देऊन जर हे चॅलेंज फॉलो केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील. कारण याच्यापूर्वी जे चॅलेंजेस मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मुलांना खरंच त्याचे रिझल्ट पाहायला मिळालेले आहेत. इव्हन कितीतरी मुलांनी मेन्सची एक्झाम आता दिली आणि इव्हन मेन्ससाठी सुद्धा जे 30 डेज चॅलेंज मी घेतलं त्याच्याबद्दल मी बोलायलाच नको, कारण त्याचे फीडबॅक जे आहेत ते तुम्ही ऐकलेले आहेत. आणि इव्हन ते सुद्धा स्टुडंटनी म्हटलं होतं की मॅम आमचा जो फीडबॅक आहे तो प्लीज तुम्ही हे करा म्हणून यूट्यूबवरती वगैरे शेअर करा. कारण आपण जे काही व्हॉइस चॅटमध्ये बोलतो काही मुलांना वाटतं की हां हे माझ्या फॅमिलीपर्यंत पोहोचावं, आणि त्यामुळे ते मी फीडबॅक जे आहे ते दिले होते. सो कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग म्हणून नाही सांगत आहे, बट हां मी जर 100% मेहनत घेते आहे तर ते सांगायला मला बिलकुल कमीपणा नाही वाटत. तेवढी मेहनत घेतो आहे. तर तुम्ही जर हार्डवर्क करायची तुमची तयारी असेल आणि हां खरंच सूचना समजत असतील तरच या, नाही तर तुम्हाला जर सूचना समजत नसतील, वाचता येत नसतील, अंडरस्टँड होत नसतील तर तुम्ही वेगळ्याच विश्वामध्ये असता. आणि दुसरा एक मुद्दा की जर एकदा तुम्ही म्हणजे चॅलेंजमध्ये आलेलेच आहात, चॅलेंजमध्ये येणारच आहात, तर तुम्हाला म्हणजे इकडे यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जे पण यूट्यूबवरती माझे लेक्चर्स आहेत किंवा मी टेलिग्रामवरती, आपला जो टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, त्याच्यावरती मी व्हिडिओची लिंक शेअर करेन. आधी ते लेक्चर पहा, तुम्हाला माझी लँग्वेज समजते का पहा, मॅडम जे शिकवत आहेत ते जर तुम्हाला समजत असेल तरच तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा. म्हणजे कुठलाही कोर्स असेल, काहीही असेल तरीसुद्धा मी असं नाही म्हणणार तुम्हाला की नाही तुम्ही घेतलंच पाहिजे तरच पास व्हाल. मला तुम्हाला हे सांगायचं की कुठल्याही कोर्सला, कुठल्याही इन्स्टिट्यूशनला, कुठेही ॲडमिशन घ्यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला शिक्षकांची भाषा समजते का, म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला समजतंय का हे तुम्ही पहा. जर तुम्हाला वाटलं की येस जे काही इथे शिकवलं जाते ते मला समजतंय, माझ्या आकलन शक्तीप्रमाणे आहे, तर तुम्ही मग डेफिनेटली इकडे जॉईन व्हा. नाही तर मग मी जे शिकवते ते तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही विनाकारण येण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा डेमो क्लास पहा. जर तुम्हाला वाटलं की हां लँग्वेज इझी आहे, मला या गोष्टी समजतील, देन मग तुम्ही ॲडमिशन घ्यायला काहीच हरकत नाही आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या डाऊटचा रिप्लाय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. टेलिग्रामवरती जर तुम्ही डाऊट विचारत असाल तर ॲटलिस्ट हॅशटॅग डाऊट यूज करा किंवा माझा ID वापरा आणि त्याच्याखाली तुम्ही मेसेज करा, किंवा जे चॅनलवरती मी मेसेज केलेले असतात त्याच्याच कमेंटमध्ये मेसेज करा. कारण ग्रुपवरती इतके सगळे मेसेज असतात की तुमचा एक पर्टिक्युलर मेसेज फाइंड आउट करणं मला कठीण जाईल. मग बेटर राहील की तुम्ही माझा जो काही मेसेज असेल त्याच्या कमेंटमध्ये जर मेसेज केला तर तो माझ्या लवकरात लवकर निदर्शनास येतो. ठीक आहे. सो ही होती आजची अपडेट. आणि एक्झाम येत आहे जवळजवळ, त्यामुळे आत्ता जर चान्स आहे तर आत्ताच ॲडमिशन घ्या. 2 दिवस आधी हा व्हिडिओ टाकते, त्याचं रिझन हे की बरेच स्टुडंट म्हणजे आपल्याकडे येणारे स्टुडंट तरी अशाच बॅकग्राऊंडमधून येतात ज्यांची परिस्थिती तितकी चांगली नाही आहे किंवा आर्थिक परिस्थिती ज्यांची गरीब आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फीचे पैसे जमा करण्यासाठी 1-2 दिवसांचा कालावधी मिळावा म्हणून हा वेळ जो आहे तो मी दिलेला आहे. ठीक आहे. बाकी तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि आत्तापर्यंत जे स्टुडंट 100 डेज चॅलेंजमध्ये आहेत ते जर हा व्हिडिओ पाहत असतील म्हणजे इथंपर्यंत आले असतील तर खरंच थँक्यू. तुम्ही ज्या पद्धतीने कोऑपरेट केलं किंवा ज्या पद्धतीने तुम्ही स्टडी टार्गेट्स जे आहेत ते फॉलो करत आहात, टास्क दिलेले जे कंप्लीट करत आहात, तर ते खरंच म्हणजे ॲप्रिशिएट करण्यासारखंच आहे. आणि म्हणूनच थँक्यूसुद्धा आणि बेस्ट लकसुद्धा. आणि जे जॉईन करणार आहेत त्यांनासुद्धा मी एकच सांगेन, संयम आणि सातत्य यशाच्या सगळ्यात महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी असतील यशाच्या मार्गावरच्या तर संयम आणि सातत्य, आणि ते तुम्हाला इथे टिकवता आलं पाहिजे. थोडा ट्रस्ट ठेवा आणि मेहनत घ्या, यश नक्कीच तुम्हाला मिळेल. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील ज्यांना 100 डेज चॅलेंजमध्ये जॉईन व्हायचं तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण होतं असं की एकदा चॅलेंज सुरू झाल्यानंतर परत मला खूप जण रिक्वेस्ट करतात की मॅम माझ्या मित्राला घ्यायचं आहे, माझ्या मैत्रिणीला घ्यायचं आहे आणि ॲडमिशन रिओपन करा. सो आधीच तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली आहे तर तुम्ही आधीच हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करू शकता. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.